घ्या सुजाता ये बाय ये. निंगे का तोंड पडलेस? कटाळा आला असेल तर बसून घे, मी करतो बाकीचं काम. कामाचा कटाळा काय र, जलमभर येतोयच. पर भंड्या, मला कमळीकडे बघून लय वाईट वाटायला रे. अरे बघ की, तिकडं अन्नपूर्णा आजींची नात इथं नाही, तरी बी तिचा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट व्हायलाय. आणि आपली कमळी स्वतःच्याच वाढदिवसाला असं दुसऱ्या कोणाच्या तरी पार्टीत हे असलं काम करायला लागली. म्हणजे जी इथं हाय का नाही ते माहीत बी नाही, तरी बी देव तिच्या पदरात भरभरून द्यायला. आणि आपली कमळी तिची जोडी फाटकीच. देवाच्या दारात कसला बी न्याय नाही बंड्या. येऊ सगळा नशिबाचा खेळ आहे निंगे. देवाच्या मनात काय आहे त्यालाच माहिती. चल आपण मदत करू तिला. वय चल. कमळे तू बाजूला, मी काम करतो. अगं काय झालंय काय तुला? काय अंगात आलंय वय? तू नकावापासून कामं मागून घ्यायला लागलीस? काय रे बंड्या, ही बरी आहे ना? अगं कमळे, बरीच आहे मी. कमळे, आज तुझा वाढदिवस आहे, तरी बी तुला हे असलं काम करायला लागतंय. मला लय वाईट वाटतंय ग. होय कमळे, आमच्या कमळीचा वाढदिवस आहे आज. गावात लाइटिंग लागलं पाहिजे, राडा झाला पाहिजे. आणि तू काय करायलास? नाही, आम्ही कमळीला असं काम करून नाही देणार. ए काय डोसकर पडलायसा का तुम्ही? जावा काम करा आणि मला बी करू दे. जावा चला. नाही कमळे, तू काय बी काम करायचं नाही. आणि मी नको म्हणत होतो, तरी बी तू माझं काय बी ऐकलं नाही. आणि इथं येऊन तर आणिकच वाईट वाटायला लागले. अगं बघ की, त्या अन्नपूर्णा आजींची नात इथे नाही बी, तरी बी तिच्या वाढदिवसाला कसला घाट घातलाय. आणि तू निंगे, अगं एवढं काय? आता तिचं नशीब आणि माझं नशीब काय सारखं असणार आहे होय? आणि माझं काय वाईट आहे नशीब? आता तुम्ही एवढं भारी सेलिब्रेट केलं की माझं बर्थडे, अजून काय पाहिजे? नाही नाही, सेलिब्रेट नाही केला, अजून जोरात करणार आहे सेलिब्रेट आम्ही. अजून वाढदिवस बाकी आहे की. वय, आम्ही आमच्या कमळीला आज राणीसारखं ठेवणार. तू काय बी काम करायचं नाही, आम्ही दोघंच काम करू. निंगे, ज्या दिवशी मी नयनतारा मॅडमचं सगळं पैसे परत करीन, त्या दिवशी मला राणी असल्यासारखं वाटेल. तोवर मला माझं काम करू द्या. आणि तुम्ही बी तुमचं करा. जावा चला जा. अरे काय तोंड पाडून बसलायसा? हा, आपण पैसे कमवण्यासाठी इथं आलोय की नाही? मग कुणाला लुबाडतोय होय? आणि मेहनत करून पैसे कमवण्यात कसले आलेलास? आणि बरंच आहे की, माझ्या वाढदिवसा दिवशी जर मला पैसे मिळणार असतील तर मग वर्षभर मला पैसे मिळतील की काय? चला आता गप्पा हाणत बसू नका आणि कामं करा. चला हसा बघू. हसा. आज तुम्हाला सगळ्यांना मला खूप आनंदाची बातमी सांगायची आहे. गेली अनेक वर्ष मी देवाची जी प्रार्थना करत होते, त्या प्रार्थनेला आज फळ मिळालंय. जिची मी खूप वर्ष आतुरतेने वाट बघत होते, ती माझी मोठी नात मला सापडली आहे. ती आज इथे या घरात आलेली आहे. परमेश्वराचे मी किती आणि कसे आभार मानू हेच मला कळत नाही. बाळा, चल मी तुला सगळ्यांची ओळख करून देते. हे तुझे आजोबा, त्यांना नमस्कार कर. ह्या नयनतारा इनामदार, हा त्यांचा मुलगा ऋषी आणि ऋषीचा मित्र साहेबा. आपले आणि यांच्या घराचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. नमस्कार, मी गार्गी. नाही बाळा, इथून पुढे गार्गी राजन महाजन असं संपूर्ण नाव सांगायचं. गार्गी,
आज तुझा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशीच तू आम्हाला भेटलीस. खूप छान वाटलं. हॅपी बर्थडे. थँक्यू. हो गार्गी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे घर आणि या घरातल्या माणसांनी तुझी खूप आतुरतेने वाट बघितली बरं का. आज अन्नपूर्णा आजींना त्यांची नात मिळाली, पण हा चांगला मोमेंट सेलिब्रेट करायला कमळी कुठे दिसत नाहीये. तिला तर आमंत्रण असणार, अजून आली का नाही ती? बर चल. आणखीन एक अनाउन्समेंट करायची आहे मला. या आनंदाच्या दिवशी इथे काम करण्यासाठी जी जी मंडळी आलेली आहेत, म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी किंवा केटरिंगसाठी, त्या सगळ्या स्टाफला आजच्या दिवसाचा दुप्पट पगार मिळणार आहे. अरे वा. आणि ही माझ्या मोठ्या नातीकडून तिच्या वाढदिवसासाठी असलेली एक छोटीशी रिटर्न गिफ्ट आहे. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तिला लाभू देत, हीच माझी प्रार्थना आहे. अरे सगळ्यांनी ऐका, तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आज आपण ज्यांच्यासाठी काम करतोय त्या आजींना त्यांची नात सापडली आहे. हो, आणि म्हणूनच त्यांनी या आनंदामध्ये तुम्हा सगळ्यांचा पगार डबल केलाय. काय अरे चला, आता पगार डबल झालाय ना, आता काम पण सगळ्यांनी डबल स्पीडने करायचं. चला कामाला लागा. बाबा, तुमची नात. आता आपण हिला घेऊन कुलस्वामिनीच्या दर्शनाला जाऊया. गौरी कुठे आहे? म्हणजे तुझी आई, तुला भेटण्याच्या आनंदात मी तिला विसरूनच गेलो. कुठे आहे गौरी? बाबा ते म्हणजे मला कळायला लागलं त्या वेळापासून मी अनाथ आश्रमातच आहे. पण मग तुझ्याकडे हा फोटो कसा आला? तो फोटो, हा तो फोटो पण मला अनाथ आश्रमातूनच मिळाला. पण तुम्ही हे सगळं का विचारताय? आई तुमच्यासोबत नाही राहत?